मॉर्निंग स्टुडंट. शेवटच्या लेक्चरला आपण सॉल्ड एक्झाम्पल, यूज युअर ब्रेन पॉवर अशा काही कन्सेप्ट बघितलेल्या होत्या आणि मास आणि वेट ह्याही कन्सेप्ट बघितलेल्या होत्या. आज आपण पाहणार आहोत ग्रॅव्हिटेशनल वेव्ज. जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता तसा ग्रॅव्हिटेशनच्या फोर्ससारखाच एक वेव्ह स्वरूपात एक एनर्जी अर्थच्या आतमध्ये असते. त्या वेव्ज कशा जनरेट होतात किंवा त्या वेव्ज काय आहेत याचा एक व्हिडिओ मी आपल्याला पाठवणार आहे. पण आपल्या टेक्स्टबुकमध्ये त्याचा व्हिडिओ पाठवणार आहे, तो हिंदीतनं आहे. तो कसा तयार होतो, कशा पद्धतीनं ब्लॅक होल्स असतात आणि या सगळ्या कन्सेप्ट त्या व्हिडिओमध्ये हिंदीतनं आहे, तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही सिस्टमॅटिकली एकदा दोनदा तो व्हिडिओ पहा. पण तरीसुद्धा हा ग्रॅव्हिटेशनल वेव्ज काय आहे याच्या बाबतीत आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. वेव्ज हा जसं पाण्याच्या पृष्ठभागावरती वेव्ज तयार होतात. एखादा दगड पाण्यात पडल्यानंतर, फॉर एक्झाम्पल हा पाणी आहे आणि हे पाण्याच्या मध्ये जर असा दगड टाकला तर याच्यामध्ये अशा प्रकारच्या वेव्ज तयार होतात. तर त्या वेव्ज जशा असतात तशाच प्रकारच्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आहेत. बघा, आपण टेक्स्टबुकमध्ये जाऊ. वेव्ज आर क्रिएटेड ऑन द सर्फेस ऑफ वॉटर वेन वी ड्रॉप अ स्टोन ऑन इट. सिमिलरली, you must have seen the waves generated on the string when the both its end are held in hand and it's shaken. म्हणजे ही एक कन्सेप्ट तुम्हाला सांगितले. त्याचबरोबर ही भिंत आहे, या भिंतीला आपण एक दोरी बांधली, अशा प्रकारची दोरी बांधली आणि त्याच दोरीला आपण थोडंसं हात हलका सोडून जर आपण झटका दिला तर या वेव्ज अशा तयार होऊ शकतात. तर अशाही प्रकारच्या वेव्ज, इवन लाईट इज ऑल्सो टाईप ऑफ वेव्ह, इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. सूर्याकडनं आपल्याला लाईट मिळतो. हा सन आहे, या सनकडनं आपल्याला लाईट मिळतो. हा लाईट रेसुद्धा एक प्रकारच्या वेव्ज आहेत असंही आपल्याला म्हणता येतं. पण दॅट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, त्याची आपल्याला जाणीव होते, म्हणून त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असं म्हणतात. अगदी अशाच प्रकारच्या आणखीन काही वेव्ज आहेत, त्याला आपण गॅमा रेज म्हणतो. त्याचबरोबर एक्स-रे आहे, ज्याचा आपण काही डिसीज असल्यानंतर ज्याचा आपण फोटो काढतो तो एक्स-रे, अल्ट्राव्हायोलेट रे, इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्ज आणि रेडिओ वेव्ज म्हणजेच साऊंडच्या स्वरूपात रेडिओकडनं जे वेव्ज तयार होतात. ऑल डिफरंट टाईप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, म्हणजे ज्याची आपल्याला जाणीव होते अशा वेव्जला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असं म्हणतात. मग या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज कुठं तयार होतात? तर या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज स्पेसमध्ये तयार होतात आणि त्याचा इफेक्ट अर्थ सरफेसवरती अतिशय मायन्यूट होतो, कारण त्या वेव्ज आपल्यापर्यंत पोचत असताना त्याची इंटेन्सिटी, त्या वेव्हची इंटेन्सिटी अतिशय कमी असते, म्हणून अर्थवरती त्याचा काहीही परिणाम होत नाही. जर त्या वेव्हची इंटेन्सिटी जर जास्त असती अर्थवरती पोचत असताना, तर त्यावेळेस त्याचा परिणाम खूप मोठा झाला असता. अर्थवरती असणाऱ्या सजीवांचं अस्तित्व संपुष्टात आलं असतं. तर ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट इमिटेड दोज वेव्ज. ॲस्ट्रॉनॉमिकल म्हणजे स्पेसमध्ये असणारे ऑब्जेक्ट, या वेव्ज जनरेट होतात अँड वी रिसीव देम यूजिंग आवर इन्स्ट्रुमेंट. आणि त्या वेव्ज आपण एका पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून त्या रिसीव करतो. म्हणजे माहिती होते की या वेव्ज त्या प्रकारच्या आहेत. ऑल अवर नॉलेज अबाउट द युनिवर्स हॅज बीन ऑब्टेन थ्रू दीज वेव्ह. आणि युनिवर्समधलं असणारं हे जे नॉलेज आहे हे आपल्याला या वेव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतं. ग्रॅव्हिटेशनल वेव्ज काय आहेत? ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आर व्हेरी डिफरंट टाईप्स ऑफ वेव्ह. जसं की पाण्यामधल्या वेव्ज, जसं की सनलाईट, जसं की एक्स-रे, गॅमा रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, इन्फ्रारेड, याच्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारच्या ज्या वेव्ज आहेत त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल वेव्ज असं म्हणतो. दे हॅव बीन कॉल्ड ॲज वेव्ज ऑन द फॅब्रिक ऑफ स्पेस टाईम. म्हणजे फायबरसारख्या अतिशय बारीक अशा स्पेसमधून निघणाऱ्या किंवा स्पेसमध्ये पाहायला मिळणाऱ्या या वेव्ज आहेत. अल्बर्ट आइन्स्टाईननी 1916मध्ये या वेव्हचं प्रेडिक्शन केलेलं होतं. अल्बर्ट आइन्स्टाईन इज अ नेम ऑफ सायंटिस्ट. मग त्यांनी काय केलं पहा, दीज वेव्ज आर व्हेरी वीक. कारण अर्थ सरफेसवरती, कारण अल्बर्ट आइन्स्टाईनला त्या वेव्हचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्याने सांगितलं
की या वेव्ज अतिशय वीक आहेत अँड इट इज डिफिकल्ट टू डिटेक्ट देम. त्याचं डिटेक्शन करणंसुद्धा डिफिकल्ट आहे. सायंटिस्ट हॅव कन्स्ट्रक्ट एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट अँड टू डिटेक्ट द ग्रॅव्हिटेशनल वेव्ज इमिटेड बाय ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्स. आणि मग अल्बर्ट आइन्स्टाईननी या अतिशय वीक वेव्ज मेजर करणारं एक्स्ट्रीमली वीक वेव्ह मेजर करणारं एक इन्स्ट्रुमेंट तयार केलं. ग्रॅव्हिटेशनल वेव्ज डिटेक्ट करणारं एक इन्स्ट्रुमेंट तयार केलं. ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सपासून ज्या वेव्ज तयार होतात त्या वेव्ज मोजणारं इन्स्ट्रुमेंट तयार केलं. त्याचं नाव आहे लिगो, LIGO. हे सगळे कॅपिटल फॉर्ममध्ये आहेत. तर त्याचा फुल फॉर्म आहे लेसर इंटरफेरोमॅग्नेटिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ज ऑब्झर्वेटरी. हे मेजर करणारं इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे ज्याच्यामुळं ग्रॅव्हिटेशनल वेव्ज मेजर करता येऊ शकतात. अँड इट इज अ प्रॉमिनंट वन. त्याच्या माध्यमातून कसं मेजर केलं जातं याचा मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे. एक्स्ट्रीमली आफ्टर 100 years of their prediction, Einstein detect these wave coming from the astronomical source. आणि 100 वर्षानंतर बघा, एक्स्ट्रीमली आफ्टर 100 year, 100 म्हणजे 100 वर्षानंतर या वेव्हचं प्रेडिक्शन करण्यात अल्बर्ट आइन्स्टाईन सक्सेसफुल. म्हणजे 100 वर्षानंतर जेव्हा हे इन्स्ट्रुमेंट तयार झालं त्याच्यानंतर या वेव्हचं ॲस्ट्रॉनॉमिकल बॉडीजकडनं निघणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्याचं डिटेक्शन करणं शक्य झालं. इंडियन सायंटिस्ट हॅव कॉन्ट्रीब्यूट सिग्निफिकंटली इन द डिस्कवरी. आणि त्यासाठी भारतीय सायंटिस्टचंसुद्धा खूप मोठं योगदान आहे. दिस डिस्कवरी हॅज ओपन अ न्यू पाथ टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट युनिवर्स. आणि या वेव्जमुळं ही सृष्टी कशी तयार झाली, कशा पद्धतीनं सृष्टीचं अस्तित्व आहे आणि कशा प्रकारे तयार झाली याचं ऑब्झर्वेशन करण्यास, याचं प्रेडिक्शन करण्यास या वेव्हच्या माध्यमातून मदत झालेली आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे एखादा ऑब्जेक्ट एखाद्या ठिकाणी पडतो, पडल्यानंतर म्हणजे का पडतो, डायरेक्टली असं काय होतं की तो डायरेक्टली खाली येतो, त्याला आपण फ्री फॉल म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी कुठली एनर्जी त्याच्यावरती एक्झर्ट होते, दॅट इज अ फ्री फॉल. त्याला शुद्ध मराठीत मुक्त पतन म्हणतात. जेव्हा त्याला कुठलाही फोर्स आपण अप्लाय न केलेला असता सुद्धा एका ऑब्जेक्टकडं ते डायरेक्टली अट्रॅक्ट होते, त्याला पण फ्री फॉल म्हणतो. फॉर एक्झाम्पल त्याच्यासाठी ट्राय दिस दिला आहे. टेक अ स्मॉल स्टोन. एक छोटासा दगड घ्या. होल्ड इन युअर हँड. आपल्या हातात पकडा. अँड विच फोर्स आर ॲक्टिंग ऑन द स्टोन. आता सध्या तुमच्या हातात स्टोन आहे, म्हणजे सध्या स्टोन खाली पडतो का नाही, म्हणजे त्या स्टोनवरती सध्या कोणता फोर्स आहे, बॅलन्स फोर्स आहे. म्हणजे एका बाजूने ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तो डाऊनवर्ड डायरेक्शनला अट्रॅक्ट होतो. आणि एक मस्क्युलर फोर्स आहे तुमच्या बॉडीतला ज्याच्यामुळं तुम्ही तो स्टोन होल्ड करून ठेवलेला आहे. नाव रिलीज द स्टोन. जेव्हा तुम्ही तो म्हणजे पकडलेली जी होल्ड आहे, तुम्ही जी पकडलेला ऑब्जेक्ट आहे, म्हणजे तो दगड तुम्ही सोडून जर दिला, व्हॉट डू यू ऑब्झर्व, तेव्हा तो दगड अर्थ सरफेसच्या डायरेक्शननी मूव्ह होईल. व्हॉट आर द फोर्स ॲक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट. जेव्हा तुम्ही तो दगड सोडता म्हणजे इनडायरेक्टली सोडल्या त्याच्यावरती आत्ता सध्या दगड काय होतोय, जिथून सोडला त्यापासून अर्थ सरफेसकडं चालला. अर्थ सरफेसकडं जर जात असेल तर त्याच्यावरती अनबॅलन्स फोर्स आहे, मस्क्युलर फोर्स कमी झाला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होतोय. त्याच्यामुळं म्हणजेच अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या स्टोनवरती ॲक्ट झाला, त्यामुळं तो दगड अर्थ सरफेसकडं अर्थच्या डाऊनवर्ड डायरेक्शनकडं मूव्ह होतो आहे. त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याकडे या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहा, याच्यामध्ये आणखीन आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूयात. वी नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू अर्थ ॲक्ट ऑन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. पृथ्वी तलावरती असणाऱ्या कुठल्याही ऑब्जेक्टवरती अर्थ ही फोर्स ॲक्ट करत असते. त्या फोर्सला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं आपण म्हणतो. वेन वी वेअर होल्डिंग द स्टोन इन युअर हँड. जेव्हा तुम्ही दगड तुमच्या हातामध्ये पकडलेला होता, स्टोन वॉज एक्झर्टिंग धिस फोर्स. तर त्यावेळेस स्टोनवरती म्हणजे दोन फोर्स ॲक्ट झालेले होते. एक आपल्या
बॉडीचा फोर्स दुसरा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बट इट वॉज बॅलन्स बाय अ फोर्स दॅट वेअर अप्लाइंग ऑन इट इन द अपोजिंग डायरेक्शन. म्हणजे तुम्ही त्या स्टोनवरती ज्या डायरेक्शननी फोर्स अप्लाय होतो, कोणता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा पहा थोडंसं या ठिकाणी, समजा हा दगड तुम्ही हातात पकडलेला आहे, तर या डायरेक्शननी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत आहे. तर या डायरेक्शननी तुम्ही असं पकडलेलं आहे, असा या डायरेक्शननी या ठिकाणी मस्क्युलर फोर्स ॲक्ट होतो आहे. जेव्हा हा दगड इथून सुटेल त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह करत असेल, असं आपण रिप्रेझेंट करतो, असं आपल्याला माहिती आहे. ॲज अ रिझल्ट द स्टोन रिमेन्स ॲट रेस्ट. जेव्हा मस्क्युलर फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे इक्वलमध्ये आहेत, म्हणजेच त्याला आपण बॅलन्स फोर्स म्हणतो. आणि बॅलन्स फोर्स असल्यानंतर ऑब्जेक्ट एका जागेवर स्थिर असतो. मग आता मस्क्युलर फोर्स म्हणजे या ठिकाणी मस्क्युलर फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. दॅट मीन्स द स्टोन कसा आहे? स्टोन ॲट रेस्ट. जर मस्क्युलर फोर्स म्हणजे जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ग्रेटर आहे मस्क्युलरपेक्षा, तेव्हा स्टोन कसा असेल? स्टोन असेल मोशनमध्ये असेल, आणि तोही कुठल्या डायरेक्शनला? डाऊनवर्ड डायरेक्शनला. आणि जर मस्क्युलर फोर्स जर ग्रेटर असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा, तर त्यावेळेस स्टोन हा अपवर्ड डायरेक्शनला किंवा ज्या डायरेक्शननी मस्क्युलर फोर्स ॲक्ट होते त्या डायरेक्शनला. वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम द आवर हँड, जेव्हा आपण हा दगड आपल्या हातातनं सोडू, देन ओनली फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ अँड स्टोन फॉल डाऊन अंडर द इन्फ्लुएन्स. मग आता जेव्हा हा मस्क्युलर फोर्स किंवा आपल्या हाताच्या माध्यमातून जो फोर्स या स्टोनवरती अप्लाय केलेला होता, तो जर फोर्स आपण काढून घेतला, तर त्याच्यावरती कोणता फोर्स ॲक्ट होईल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होईल. आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं तो दगड या अर्थ सरफेसवरती पोचेल. या अर्थ सरफेसवरती हा दगड इथं पोचेल. कशामुळं पोचेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं. Whenever an object moves under the influence of the force of gravity, it is said to be free falling. आणि ज्या फोर्समुळं तो दगड अर्थ सरफेसवरती येतो त्याला आपण फ्री फॉलिंग म्हणतो. Thus, the released stone is in a free fall. In free fall, the initial velocity of the object is 0. जेव्हा हा दगड या ठिकाणी थांबलेला होता त्यावेळेस म्हणजे अर्थ सरफेसवरती येण्या अगोदर याचा इनिशियल वेलॉसिटी काय होता? 0 होता. अँड गोज, कारण त्या ठिकाणी इनिशियल वेलॉसिटी 0 काय? कारण तो सध्या मोशनमध्ये नाही, तो कसा आहे? स्टेशनरी आहे, स्टोन ॲट रेस्टला आहे, त्याच्यामुळे त्याची वेलॉसिटी काय झाली? 0 आहे. अँड गोईंग ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ. मग हे वाढेल कधी? जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही इन्क्रीज कधी होईल? वेलॉसिटी इन्क्रीज होते. कधी इन्क्रीज होईल वेलॉसिटी? जेव्हा हा फोर्स रिड्यूस होईल, मस्क्युलर फोर्स रिड्यूस होईल आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती वाढेल, त्यावेळेस या स्टोनची वेलॉसिटी इन्क्रीज होऊ शकते. त्याचबरोबर ड्युरिंग फ्री फॉलिंग हा दगड जेव्हा अर्थ सरफेसवरती येईल, तर त्याला त्याच्या अपवर्ड डायरेक्शननी एअरचं फ्रिक्शन असेल. द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर opposite the motion of the object and buoyant force also acts on the object. आता बघा, हा ऑब्जेक्ट जेव्हा तिथून सोडला आणि अर्थ सरफेसवरती येत असताना त्याच्या अपोजिट डायरेक्शननी एअरचा फोर्स, म्हणजे या ठिकाणी जर काळजीपूर्वक पाहिलात, हा दगड खाली येतोय, समजा इथं दगड आहे, तर या ज्या एअर आहे, तर हा एअरचा फोर्स याला अपोजिंग डायरेक्शननी, तर हा सुद्धा आपण बायोंट फोर्स असं म्हणतो. हा बायोंट फोर्सच्या माध्यमातून या डायरेक्शनने हा फोर्स ॲक्ट होतो, त्याच्यामुळं त्याची स्पीड किंवा त्याची व्हेलॉसिटी कमी होण्यास मदत होते. दस ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. त्याच्यामुळं याच्या स्पीडमध्ये कमी अधिक
वेळ होऊ शकतो. पण ॲक्युरेट फ्री फॉलिंग जर बघायचं असेल तर ॲक्युरेट फ्री फॉलिंगचा सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही काळजीपूर्वक पाहायचा आहे. ॲक्युरेसी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती ॲक्युरेसी व्हॅक्यूममध्ये आपल्याला ट्रू फ्री फॉल व्हॅक्यूममध्ये पाहायला मिळतो. त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी पाठवणार आहे. For a freely falling object, velocity on reaching the earth and the time taken for it can be calculated by using न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. मग आता किती वेळानंतर जिथून सुटला तिथं त्यावेळेस वेलॉसिटी काय होती, अर्थ सरफेसवरती पोचल्यानंतर वेलॉसिटी काय होती, तो ऑब्जेक्ट इथून इथंपर्यंत पोचण्यासाठी या जागेवरून या जागेवरती पोचण्यासाठी लागणारा टाईम किती होता, हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला न्यूटनचं एक इक्वेशन आहे मोशनशी रिलेटेड, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी हे इक्वेशन आहे. या इक्वेशनच्या माध्यमातून आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. यू म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी. व्ही म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी. टी फॉर टाईम टू रीच ऑन द सरफेस ऑफ अर्थ म्हणजे किती वेळानंतर हा ऑब्जेक्ट किंवा हा दगड या जागेवरून या जागेवरती पोचलेला आहे, त्याला टाईम किती लागला हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. ए म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. देअर फॉर दिस इक्वेशन इज ए इज इक्वल टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग हे इक्वेशन आपण असंही लिहू शकतो, व्ही इज इक्वल टू यू प्लस जी टी. या ठिकाणी प्रॉब्लेम आणखीन एक असा पण आहे, दुसरं इक्वेशन आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर. हे दुसरं इक्वेशन आहे. आणि तिसरं इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तर हे इक्वेशन कसं तयार होईल, मग एस इज इक्वल टू या ठिकाणी काय येईल, यू टी प्लस 1/2 जी टी स्क्वेअर. हे इक्वेशन असं तयार होईल. आणि हे इक्वेशन कसं तयार होईल, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2gs. मग या ठिकाणी यूची व्हॅल्यू जर यू इज इक्वल टू 0 असेल तर पहिलं इक्वेशन कसं तयार होतं, व्ही इज इक्वल टू जी टी, दॅट इज द फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन असं तयार होईल एस इज इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन तयार होतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. अशा प्रकारचे हे 3 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर जेव्हा बघा हे पण इक्वेशन आपल्याला फॉर फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट वेलॉसिटी ऑफ रिचिंग अर्थ ॲट अ टाईम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशन. हे तिन्ही न्यूटनचे ॲक्च्युअल इक्वेशन लिहिलेत, त्याचं कन्व्हर्शन केले आणि फायनली जेव्हा इनिशियल वेलॉसिटी त्या ऑब्जेक्टची 0 आहे त्यावेळेस त्याचं इक्वेशन काय येतं हे पण आपण इक्वेशन मांडलेले आहेत. याच्यामध्ये एक छोटासा प्रॉब्लेम आहे. जेव्हा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवरती पोचतो त्यावेळेस काय होते याच्या बाबतीत थोडंसं जीची व्हॅल्यू काय चेंज होते, कशा प्रकारे चेंज होते याच्याबद्दल आपल्याला थोडंसं सांगायचं आहे. फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड डायरेक्शन. आता हा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शनला चाललेला आहे. जेव्हा आपण त्याच्यावरती फोर्स ॲप्लाय केल्यानंतर इथं होता ऑब्जेक्ट, या ऑब्जेक्टवरती आपण फोर्स ॲप्लाय केला आणि हा अपवर्ड डायरेक्शनला चाललेला आहे, अपवर्ड डायरेक्शननी मूव्ह होतो आहे. त्यावेळेस ॲक्सलरेशन इज निगेटिव्ह. जेव्हा हा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शनला चालला तर ए इज काय घेतात त्यावेळेस निगेटिव्ह घेतात, म्हणजे जी इज ऑल्सो निगेटिव्ह फॉर मोशन इन अपवर्ड डायरेक्शन. दॅट इज डायरेक्शन अपोजिट टू द वेलॉसिटी अँड टेकन टू बी मायनस. म्हणजे ही जीची व्हॅल्यू काय घ्यायची, मायनस घ्यायची, किंवा एची व्हॅल्यू काय घ्यायची, मायनस घ्यायची. द मॅग्निट्यूड ऑफ जी इज द सेम बट द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस बिकॉज ऑफ दिस निगेटिव्ह ॲक्सलरेशन. त्याचं कारण बघा, जेव्हा हा दगड इथं जसं जसं वरवरती जायला लागेल तसं तसं त्याची वेलॉसिटी हळूहळू हळूहळू कमी होते. कारण का तर जीचं डायरेक्शन अपवर्ड डायरेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, पण ॲक्ट कसा होतो आहे, अपवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होते, म्हणून ती व्हॅल्यू आपण मायनस घेतो आहे. जस्ट लाईक जसं की मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट आर मूव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ. चंद्र आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट
आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणजे मानवाने तयार केलेले जे सॅटेलाईट आहे, चंद्र आहे, तर याच ग्रॅव्हिटेशनल म्हणजे अर्थपासून जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होतो आहे, त्याच्यामुळं ते सर्क्युलर पाथमध्ये फिरत आहेत. इवन ते एकामेकाकडे अट्रॅक्ट होत नाहीत. दस दे आर इन फ्री फॉल. जर नसता असा काही फोर्स नसता तर ते अर्थ सरफेसवरती डायरेक्टली पडले असते. आता त्याच्याशी संबंधित एक छोटासा डू यू नो याचाही एक व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला पाठवणार आहे. तर त्या बाबतीत आपण थोडंसं डायरेक्टली मी वाचणार आहे आणि त्याच्या काही कन्सेप्ट सांगणार आहे आणि त्याचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहायचा आहे. पेज नंबर 11 वरती एक डू यू नो आहे. द व्हॅल्यू ऑफ जी कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यांनी काय प्रयोग केलेला आहे त्याची यूट्यूबवरती वेबसाईट पण दिलेली आहे. तुम्हीसुद्धा डायरेक्टली यूट्यूबवरती टाकू शकता, पण तशी काही गरज पडणार नाही, कारण मी तुम्हाला डायरेक्टली तो व्हिडिओ त्या लिंकवरती पाठवणार आहे. व्हॅल्यू ऑफ जी इज सेम फॉर ऑल द ऑब्जेक्ट ॲट अ गिवन प्लेस ऑन द अर्थ. जीची व्हॅल्यू कुठल्याही ऑब्जेक्टवरती सारखीच असते. कुठल्याही ऑब्जेक्टवरती अर्थ सरफेसवरती कुठल्याही ऑब्जेक्टवरती जीची व्हॅल्यू सारखीच ॲक्ट होत असते, सारखीच असते. पण कधी कधी बऱ्याच जणांना त्याचा प्रॉब्लेम पाहायला मिळतो. दस एनी टू ऑब्जेक्ट irrespective of their masses or any other properties when dropped from the same height and falling freely will reach the earth at the same time. म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट, वेगवेगळ्या वजनाचे दोन ऑब्जेक्ट एका सर्टन हाईटवरून अर्थ सरफेसवरती जर सोडले तर ते दोनही ऑब्जेक्ट एकाच वेळेत यायला पाहिजे, पण आपल्याला तसं पाहायला मिळत नाही. त्याचं रिझन काय आहे? कारण आपण ओपन स्पेसमध्ये पाहतो, त्या ठिकाणी बायंड फोर्स त्या ऑब्जेक्टच्या वेटनुसार त्याच्यावरती ॲक्ट होत असतो, त्यामुळं ते आपल्याला पाहायला मिळत नाही. गॅलिलिओ इज सेड हॅव परफॉर्म experiment around 1590 in the Italian city Pisa. 1560 गॅलिलिओनी पिसामध्ये हा एक प्रयोग केलेला आहे. पिसा हे ड्रॉप 2 स्पियर ऑफ डिफरंट मासेस फ्रॉम द लेनिंग टावर ऑफ पिसा अँड टू डेमॉन्स्ट्रेट दॅट बोथ स्पियर रिचेस द ग्राउंड ॲट द सेम टाईम. त्यांनी 1590मध्ये पिसा इटालियन सिटीमध्ये एक पिसा नावाचा टावर आहे आणि त्या ठिकाणी दोन वेगवेगळे मासेस असणारे ऑब्जेक्ट त्या ठिकाणाहून सोडले असता त्याला असं पाहायला मिळाले तर ते दोनही ऑब्जेक्ट एकाच वेळेस अर्थ सरफेसवरती पोचतात. असं कुणाला पाहायला मिळालं होतं? सायंटिस्ट गॅलिलिओला. आणि मग पण आपल्याकडं तसं पाहायला मिळत नाही, तर मग त्याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट केला. पुन्हा त्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला टाकतो आहे. वेन वी ड्रॉप अ फिदर and a heavy stone at the same time from a height, they do not reach the earth at the same time. मग पंख आणि एक दगड जर दोघं एका सर्टन हाईटवरून जर आपण टाकले तर ते मात्र एकाच वेळेत पोचत नाहीत. त्याचं रिझन असं आहे, दगड हा वजनाने जड असतो, पंख वजनाने हलका असतो. दगडावरती बायंड फोर्स कमी प्रमाणात ॲक्ट होतो, तर पंखावरती जो फिदर आहे त्याच्यावरती बायंड फोर्स जास्त प्रमाणात ॲक्ट होतो. त्याच्यामुळं दोघं अर्थ सरफेसवरती एकाच वेळेत पोचत नाहीत. तर त्याचं रिझन पण दिलं आहे. फिदर एक्सपिरियन्स अ बायंड फोर्स अँड अ फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअरमधून जो बायंड फोर्स किंवा फ्रिक्शन फोर्स असतो फिदरवरती, त्याच्यामुळे त्याला पोचायला वेळ लागतो. देअर फॉर फ्लोट अँड रिचेस ग्राउंड स्लोली, त्याच्यामुळं तो ग्राउंडवरती हळूवार पोचतो. तर लॅटर दॅन द हेवी स्टोन, म्हणजे त्या दगडापेक्षा द बायंड फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स ऑन दोज स्टोन आर मच लेस दॅन द वेट ऑफ द स्टोन अँड डज नॉट अफेक्ट द स्पीड ऑफ द स्टोन मच. पण दगडावरती त्याचा परिणाम होत नाही, कारण दगडाचं वजन जास्त असतं. रिसेंटली द सायंटिस्ट परफॉर्म दिस एक्सपेरिमेंट इन व्हॅक्यूम अँड शोन दॅट द फिदर अँड स्टोन नीडेड रीच द अर्थ ॲट द सेम टाईम. पण याच्याशी रिलेटेड एका सायंटिस्टने व्हॅक्यूममध्ये हा एक्सपेरिमेंट केला आहे स्टोन अँड फिदरचा. मात्र व्हॅक्यूममध्ये त्यांनी असं ऑब्झर्वेशन केलं, स्टोन आणि ते जे पंख आहेत एकाच वेळेस एका अर्थ सरफेसवरती पोचतात. त्याचा व्हिडिओ मी एका लिंकद्वारे आपल्याला पाठवत आहे, तो एकदा दोनदा हा पॅरेग्राफ डू यू नोचा वाचा. पेज नंबर 11वरचा डू यू नोचा पॅरेग्राफ वाचा आणि पेज नंबर 10वरचा डू यू नोचा पॅरेग्राफ वाचा. दोघांशी रिलेटेड व्हिडिओ मी आपल्याला
टाकत आहे ते काळजीपूर्वक पहा. आय होप मी अशी अपेक्षा ठेवतो हे सर्व पॉईंट आपल्याला क्लिअर समजून जातील. आणि आता या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.